Hey everyone, good morning. Myself Sonali Ananta Hebrade, and I welcome you all to our video lecture series which was based on the difference equation part 2. So in the previous sessions we have completed the 3 units. Today we will start with the next unit. So in the previous 17 videos you can see all the 3 units there. So today we will start with the 4th unit. So let's start with the introduction part. So what we have? We will study the boundary value problem for the non-linear equations in this 4th unit. So let's continue. Let's consider a BVP, that is boundary value problem, for the non-linear equation. आपण फर्स्ट युनिटमध्ये पाहिलेला आपण बाउंड्री व्हॅल्यू प्रॉब्लेम घेतला होता जो लिनियर होता आणि आता आपल्याला पाहिजे नॉन लिनियर इक्वेशनसाठी. सो आपण इक्वेशन कन्सिडर केलं डेल्टा स्क्वेअर वाय ऑफ टी मायनस 1 इक्वल्स टू एफ ऑफ टी वाय ऑफ टी and t which is belonging to the closed interval a and b plus 2 आणि याला आपण दिलं इक्वेशन नंबर 1. सो नेक्स्ट आपल्याकडे कंडिशन्स आहेत y ऑफ a इक्वल्स टू कॅपिटल A and y ऑफ b प्लस 2 इक्वल्स टू b. These are the boundaries of this closed interval. सो याला इक्वेशन 1 आणि याला इक्वेशन 2. आता आपल्याला ही व्हॅल्यू काय आहे ते पाहायचं आहे. वेअर एफ ऑफ टी वाय ऑफ टी किंवा वाय पण लिहू शकतो आपण. सो वेअर एफ ऑफ टी वाय इज अ फंक्शन डिफाईन्ड फॉर ऑल द टी. सो काय आहे एफ ऑफ टी वाय हे फंक्शन आहे जे डिफाईन केलेलं आहे ऑल टीसाठी जे या क्लोज इंटरवलमध्ये बिलॉंग करेल. आणि हा जो वाय आहे हा वाय कुठे बिलॉंग करेल रियल नंबर्समध्ये. सो सपोज that y of t is a solution of BVP first. Then we have आपल्याला सपोज काय करायचं आहे की y of t हे आपल्या या BVPचं सोल्युशन आहे. सो जर y of t हा सोल्युशन असला देन व्हॉट वी हॅव y of t इक्वल्स टू समेशन ओवर s फ्रॉम a प्लस 1 टू b प्लस 1 g of ts f of s and y of s प्लस ओमेगा ऑफ टी. सो वाय ऑफ टीची ही व्हॅल्यू आपल्याकडे राहील जर का वाय ऑफ टी हे आपल्या फर्स्ट इक्वेशनचं सोल्युशन दिलेलं असेल. आता या पूर्ण इक्वेशनमध्ये आपल्याला काय दिसतंय जी ऑफ टी एस. सो हे आपण आधीच्या युनिटमध्ये पाहिलं आहे. आपल्याला माहिती आहे वेअर जी ऑफ टी एस इज अ ग्रीन्स फंक्शन फॉर द बी व्ही पी. आपण हे पाहिलं आहे ना आधी. हे काय होतं ग्रीन्स फंक्शन. So g of ts is a Green's function for BVP and delta square y of t minus 1 equals to 0 and these are the both conditions. So या BVP साठी g of ts हे Green's function होतं. Now omega of t is a solution of delta square omega of t minus 1 equals to 0. काय दिलेलं आपल्याकडे omega t is a solution of delta square omega of t minus 1 equals to 0 and omega of a equals to काय आहे a, omega of b plus 2 equals to b. So delta square omega of t minus 1 equals to 0 will imply omega of t equals to alpha t plus b. आधी पण आपण असं सॉल्व केलेलं आहे तिथे तुम्ही चेक करू शकता. आणि हे अल्फा आणि बीटा काय दिलेले आहेत alpha and beta are the arbitrary constants. So what we have omega of a equals to a, that will imply a alpha plus beta equals to a. So आपल्याला इथे ओमेगा ऑफ ए इक्वल्स टू कॅपिटल ए दिला आहे आणि आपल्याकडे ओमेगा टीची व्हॅल्यू आहे तर टीच्या जागी आपण ए पुट करू. सो व्हॉट विल वी गेट ए अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू कॅपिटल ए. दॅट इम्प्लाइज a minus alpha a equals to beta. So this we shifted to this side. So बीटाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली
ए मायनस अल्फा ए. आता आपली सेकंड कंडिशन, व्हॉट इज दॅट? ओमेगा ऑफ बीटा बी प्लस 2 इक्वल्स टू कॅपिटल बी. सो बी प्लस 2 अल्फा प्लस बीटा. आपल्याकडे होतं ना आता की ओमेगा ऑफ टी इक्वल्स टू ए अल्फा प्लस बीटा. सो आता एच्या जागी आपल्याला बी प्लस 2 पुट करायचं आहे. सो बी प्लस 2 पुट केल्यावर आपल्याला काय मिळेल? बी प्लस 2 अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू इथे बी येईल. सो बी प्लस 2 अल्फा प्लस ए मायनस अल्फा ए इक्वल्स टू बी. कारण बीटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, आत्ताच आपण बीटाची व्हॅल्यू काढली. सो बीटाची व्हॅल्यू काय होती? ए मायनस अल्फा ए. सो बी प्लस 2 मायनस ए इंटू अल्फा इक्वल्स टू बी मायनस ए. इथे आणि इथे अल्फा आपल्याकडे कॉमन आहे म्हणून आपण बी प्लस 2 मायनस ए घेतला आणि अल्फाला कॉमन बाहेर ठेवला. इक्वल्स टू बी मायनस ए अँड दॅट इज इम्प्लाइंग अल्फा इक्वल्स टू बी मायनस ए अपॉन बी प्लस 2 मायनस ए. बी मायनस ए and this term shifted to this side. So b minus a upon b plus 2 minus a. So what will be beta? So beta ची व्हॅल्यू काय होती आपल्याकडे? a minus a अल्फा. तर आपण अल्फाची व्हॅल्यू पुट केली. दिस विल बी इम्प्लाइंग ॲज ba minus twice a minus small a and capital A minus a b plus a upon b plus 2 minus a. We multiplied this a with b plus 2 minus a. So we get this equation, that is equals to beta equals to b plus 2 a. या दोन टर्ममधनं आपल्याला a कॉमन मिळाला मायनस a b आणि a अल्फा a and capital A and this a and capital A get cancel. So we get b plus 2a minus a b upon b plus 2 minus a. Thus omega of t is equals to b minus a, b plus 2 minus a and t. This is the value of alpha plus a minus a into b minus a plus b plus 2 minus a. ही व्हॅल्यू होती आपली बीटाची आणि ही झाली आपली व्हॅल्यू अल्फाची. आपल्याकडे होतं ना ओमेगा ऑफ टी इक्वल्स टू ए अल्फा प्लस बीटा. आणि आपल्याकडे फर्स्ट इक्वेशन पण होतं ओमेगा टी इक्वल्स टू अल्फा टी प्लस बीटा. सो अल्फाची व्हॅल्यू टी प्लस बीटाची व्हॅल्यू. सो देअर फोर ओमेगा ऑफ टी इक्वल्स टू बी मायनस ए बी प्लस 2 मायनस ए टी. आणि इथला अल्फाची व्हॅल्यू आपण कॉमन काढू आणि टी आणि हा उरलेला ए टी मायनस ए प्लस कॅपिटल ए. सो वी गेट वाय ऑफ टी इक्वल्स टू समेशन फ्रॉम एस ओवर ए प्लस 1 टू बी प्लस 1 जी ऑफ टी एस एफ ऑफ एस अँड वाय ऑफ एस प्लस ही झाली आपली ओमेगा ऑफ टीची व्हॅल्यू. आत्ताच काढली आपण. सो आपण पुट करूया ओमेगा ऑफ टीची व्हॅल्यू. देन let suppose this script b is a real valued functions defined on this closed interval. What? This script b is a real valued function defined on the closed interval. So हा आपला script b काय राहील? रिअल व्हॅल्यूड फंक्शनचा सेट जो की डिफाईन केलेला राहील क्लोज इंटरवल a and b प्लस 2 वरती. सो आता आपण असं एक फंक्शन डिफाईन करू टी जे स्क्रिप्ट बी पासनं स्क्रिप्ट बी असेल डिफाईन्ड बाय टी ऑफ वाय टी इक्वल्स टू समेशन फ्रॉम एस टू समेशन एस इक्वल्स टू ए प्लस 1 टू बी प्लस 1 जी ऑफ टी एस एफ ऑफ एस वाय ऑफ एस प्लस बी मायनस ए अपॉन बी प्लस 2 minus a into t minus a plus a for the t belongs to this closed interval.
सो आपण टी डिफाईन केला असा ज्याची व्हॅल्यू ही राहील. दस टी ऑफ वाय ऑफ टी इक्वल्स टू वाय टी. आपल्याला माहिती आहे टी ऑफ वाय टी इक्वल्स टू आपण हे डिफाईन केलं, बट ही व्हॅल्यू कशाची आहे? ही व्हॅल्यू आहे आपल्या वाय ऑफ टीची. दस टी ऑफ वाय ऑफ टी इक्वल्स टू वाय ऑफ टी अँड दॅट इज वाय इज अ फिक्स्ड पॉईंट ऑफ टी. आपल्याला ह्या फंक्शनमध्ये जर ही व्हॅल्यू मिळते आहे तर आपल्याला काय म्हणू शकतो आपण की वाय ऑफ टी ही याला बिलॉंग करेल. सो वाय इज अ फिक्स्ड पॉईंट ऑफ टी. हेन्स इफ वाय ऑफ टी इज अ सोल्युशन ऑफ इक्वेशन नंबर 1. आपण सुरुवातीला काय कन्सिडर केलं होतं की वाय ऑफ टी हे इक्वेशन नंबर 1चं सोल्युशन राहील. देन इट इज फिक्स्ड पॉईंट ऑफ टी गिवन बाय दिस इक्वेशन नंबर 3. आपल्याला याच इक्वेशनवरनं मिळालं ना की वाय इज अ फिक्स्ड पॉईंट ऑफ टी. सो आपण घेऊन चाललो होतो की वाय टी इज अ सोल्युशन ऑफ इक्वेशन नंबर 1 आणि मिळालं काय की वाय ऑफ टी इज अ फिक्स्ड पॉईंट ऑफ टी दॅट इज गिवन बाय इक्वेशन नंबर 3. सो दॅट इज द सोल्युशन ऑफ BVP 1 and 2 आर नेसेसरीली द फिक्स्ड पॉईंट्स ऑफ टी. आपण ते इक्वेशनचं सोल्युशन घेऊन चाललो होतो आणि ते आपल्याला मिळालं काय की फिक्स्ड पॉईंट ऑफ टी आहे. ऑल्सो ऑल द फिक्स्ड पॉईंट्स ऑफ टी कॅन बी डिफाईन्ड बाय 3. या इक्वेशनमध्ये जर आपण कुठलंही सोल्युशन कन्सिडर केलं, जेही सोल्युशन घेऊन चालू आपण ते त्याचे फिक्स्ड पॉईंट राहतील. त्याचं जर उलटं आपण कन्सिडर केलं तर आपल्याला काय मिळते? ऑल द फिक्स्ड पॉईंट्स ऑफ टी कॅन बी डिफाईन्ड बाय 3. या इक्वेशनला घेऊन जर आपण इक्वेशन्सचे फिक्स्ड पॉईंट डिफाईन केले टीचे तर ते सोल्युशन्स राहतील 1 आणि 2 BVPचे. सो यांचं म्हणणं काय आहे की जर आपण फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन जे होते आपले, हे झाले आपले फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन. सो या BVPsला जर आपण कन्सिडर करून चाललो आणि त्यांचे सोल्युशन घेतले, जसं इथे आपण घेतलं होतं वाय ऑफ टी इज अ सोल्युशन ऑफ BVP फर्स्ट. सो वाय ऑफ टीला आपण सोल्युशन घेऊन चाललो आणि तो मिळाला काय तर फिक्स्ड पॉईंट मिळाला. त्याच प्रकारे जर का आपण आणखी सोल्युशन कन्सिडर केले तर त्याचे आपल्याला फिक्स्ड पॉईंट मिळतील. सो दे से दॅट ऑल द फिक्स्ड पॉईंट्स ऑफ टी आर सोल्युशन्स ऑफ 1 and 2 BVP. सो जर फर्स्ट आणि सेकंड सारखे आपण BVPs कन्सिडर केले त्याचे ऑल फिक्स्ड पॉईंट्स विल बी द सोल्युशन ऑफ दॅट BVPs. सो हेन्स इथे आपलं इंट्रोडक्शन एंड होते. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नॉर्म? सो लेट Rn denote the set of ordered n tuples of real number and a norm on Rn is a function Rn to R. So like this. So a norm is a function from Rn to R having the following properties. आता नॉर्मच्या प्रॉपर्टीज तुम्ही आधीपासून पाहत आले, आपण जस्ट एकदा वाचून घेऊ आणि समजून घेऊ. सो norm of x is greater than or equals to 0. So norm हा always greater than or equals to 0 राहील for all the x. x कुठलाही असो, Rn मध्ये जर तो बिलॉंग करतोय तर त्याचा नॉर्म हा ऑलरेडी किंवा नेहमी greater than or equals to 0 राहील. सेकंड वन, if norm of x equals to 0 if and only if x equals to 0. जर हा x 0 असला तर त्याचा नॉर्म हा 0च राहील. थर्ड वन, नॉर्म ऑफ kx equals to mod of k into norm of x for all k belongs to R and x belongs to Rn. हा कुठलाही कॉन्स्टंट राहील. सो कॉन्स्टंट येईल मॉडमध्ये आणि उरलेला जो व्हेरिएबल असेल तो जाईल नॉर्ममध्ये ऑर द फंक्शन एक्स. सो फोर्थ वन इज नॉर्म ऑफ एक्स प्लस वाय लेस दॅन ऑर इक्वल टू नॉर्म ऑफ एक्स प्लस नॉर्म ऑफ वाय. सर्व आपण आधीच पाहिलं आहे, जस्ट एकदा ओव्हरलुक करायचं. एक्झाम्पल, नॉर्म ऑफ x1 x2 अप टू सो ऑन xn विल बी इक्वल्स टू x1 स्क्वेअर प्लस x2 स्क्वेअर प्लस x3 square and up to so on up to the xn square.
आणि त्याचा अंडर रूट येईल. सो आपण अंडर रूट न घेता 1/2 त्याचा पॉवरमध्ये लिहिले. त्याला आपण असं सुद्धा लिहू शकतो विदाउट 1/2. आणि याला आपण काय म्हणतो, याचं एक नाव होतं, आपण आधी शिकलेलो आहेत नॉर्मचे प्रॉपर्टीज. आय थिंक फंक्शनल ॲनालिसिसमध्ये आपण शिकलो आहे. तर याला काय म्हणतात, याचं नाव आहे युक्लिडियन नॉर्म. युक्लिडियन नॉर्म. नेक्स्ट वन इज नॉर्म ऑफ x1 x2 up to so on xn is equals to max of 1 less than equal to I less than equal to n and mod of xi. So this is called as the maximum norm. And third one is x1 x2 up to so on xn equals to mod of x1 mod of x2 up to so on xn. So यांची सम येईल मॉडमध्ये. Fourth one is let norm be any norm on the Rn and a sequence xk in r raised to power n which will be sequence belonging to Rn is said to be converging to x in Rn. xk ही सिक्वेन्स जर आपण कन्सिडर केली तर ती जर का Rnमध्ये असली ती राहील convergent to x which will be from Rn, and that is limit k tends to infinity xk minus x equals to 0. And then a Cauchy sequence xk in Rn satisfies the property that the given epsilon greater than 0 there exists a capital M such that x of k plus L minus xk is less than epsilon. This norm will be less than epsilon whenever this k is greater than or equals to m. So ही कंडिशन आपण आधीच शिकलेलो आहे. त्याच्यानुसार आपल्याला काय म्हणता येईल की every Cauchy sequence is convergent because we have seen this sequence xk will be converging to x if this property holds, and this property when holds is if this norm of x of k plus L minus xk which is less than epsilon. जर ही प्रॉपर्टी होल्ड होत असेल तर आपल्याला माहिती आहे की every Cauchy sequence is convergent. So this is done for the norm definition. नेक्स्ट आपण जे इंट्रोडक्शनमध्ये पाहिलं फिक्स्ड पॉईंटचं फॅक्ट त्याला यूज करून आपण आता नेक्स्ट थेरम प्रूफ करूया. सो द नेक्स्ट थेरम इज कॉन्ट्रॅक्शन मॅपिंग थेरम, आणि त्यालाच तुम्ही बनाक कॉन्ट्रॅक्शन प्रिन्सिपलसुद्धा म्हणू शकता. सो द स्टेटमेंट इज लेट नॉर्म बी अ नॉर्म. ऑब्वियसली वी नो नॉर्म बी अ नॉर्म फॉर Rn and S be a closed subset of Rn. So हा राहील नॉर्म फॉर Rn आणि S हा क्लोज सबसेट राहील Rn मधला. ओके, नाव अज्युम दॅट T फ्रॉम S to S is a function is a contraction mapping. What it is? It is a contraction mapping such that there is an alpha which will be in the closed interval of 0 and 1. 0 आणि 1च्या क्लोज इंटरवलमध्ये अल्फा बिलॉंग करेल. देन नॉर्म ऑफ tx मायनस ty इज लेस दॅन ऑर इक्वल टू अल्फा ऑफ x मायनस वाय, नॉर्म ऑफ x मायनस वाय. देन t हॅज अ युनिक फिक्स्ड पॉईंट z इन s. या क्लोज सबसेटमध्ये जो की Rnमध्ये आहे टीला युनिक फिक्स्ड पॉईंट राहील त्या एसमध्ये. Furthermore, if y0 belongs to S and yk is equals to t yk minus 1 for k greater than or equals to 1, then norm of yk minus z हा yk राहील एक सिक्वेन्स और द फंक्शन आणि हा z राहील फिक्स्ड पॉईंट जो की एसमध्ये आहे. सो यांचा नॉर्म घेतल्यावर तो राहील लेस दॅन और इक्वल टू अल्फा टू द पॉवर k अपॉन 1 मायनस अल्फा इंटू नॉर्म ऑफ y1 मायनस y
0. सो हे झालं स्टेट. सो आता आपण पाहूया की कॉन्ट्रॅक्शन मॅपिंग काय असतं. सो तर आपल्याकडे आहे टी. टी हा झाला आपला ऑपरेटर. सो टी इज अ ऑपरेटर विच विल बी ऑपरेटिंग ऑन एस, आणि एस आहे क्लोज्ड सेट. सो जेव्हा हा टी या क्लोज सेटवर ऑपरेट होईल तर एक्स आणि वाय हे आपण एसमधले दोन फंक्शन्स घेतले. सो एक्स अँड वायवरती जेव्हा हा टी ऑपरेट होईल दॅट इज टी एक्स अँड टी वाय. सो यांचा नॉर्म दॅट इज टी एक्स मायनस टी वाय हा लेस दॅन ऑर इक्वल टू राहील कशाचा, एक कॉन्स्टंट अल्फा आणि नॉर्म ऑफ दिस एक्स वाय. हा एक्स वायचा नॉर्म आणि हा अल्फा. आणि जेव्हा हा अल्फा क्लोज इंटरवल 0 to 1 मध्ये बिलॉंग करेल विथ नॉर्म ऑफ एक्स मायनस वाय, तेव्हा आपण या मॅपिंगला कॉन्ट्रॅक्शन मॅपिंग म्हणू. काय म्हणू? कॉन्ट्रॅक्शन मॅपिंग. सो आपल्याकडे दिलेलं आहे की टी फ्रॉम एस टू एस इज अ contraction mapping such that there is an alpha where norm of tx minus ty less than or equal to alpha into norm of x minus y for all the x y belongs to s. So आत्ताच आपण हीच डेफिनेशन पाहिली कॉन्ट्रॅक्शन मॅपिंगची. जर हे असं असलं तर t has a unique fixed point that is z in the closed set S. जर ही कंडिशन प्रूव्ह झाली तर टीला युनिक फिक्स्ड पॉईंट असतो हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि सेकंड पार्ट आपल्याला हा प्रूव्ह करायचा आहे दॅट इज वाय के मायनस झेडचा नॉर्म लेस दॅन ऑर इक्वल टू राहील अल्फा टू द पॉवर के अपॉन 1 मायनस अल्फा इंटू नॉर्म ऑफ वाय वन मायनस वाय झिरो. सो आता आपण प्रूव्ह करूया. So the proof is, first we show that the yk is a Cauchy sequence. So आपण हा पार्ट पहिले प्रूव्ह करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला हा पार्ट प्रूव्ह करायचा. सो फर्स्ट आपण प्रूव्ह करणार आहोत की yk इज अ Cauchy sequence. सो Cauchy sequence प्रूव्ह करायसाठी आपल्याला कन्सिडर करायचं नॉर्म ऑफ yk प्लस 1 मायनस yk इज इक्वल्स टू टी वाय के मायनस टी वाय के मायनस 1. आता इथे पहा वाय केची व्हॅल्यू काय दिलेली आपल्याला टी वाय के मायनस 1. सो वाय के प्लस 1 काय होईल, वाय केची व्हॅल्यू जर का टी वाय के मायनस 1 असेल तर आपल्याला वाय के प्लस 1 काय मिळालं पाहिजे, एक कमी, दॅट इज के प्लस 1च्या जागी येईल के आणि सोबत टी ऑपरेट होतो आहे वायवरती. सो वाय के प्लस 1ची व्हॅल्यू येईल टी वाय के मायनस वाय केची व्हॅल्यू येईल टी वाय के मायनस 1 अँड दॅट इज विल बी लेस ऑर इक्वल टू अल्फा इंटू वाय के मायनस 1. या कॉन्ट्रॅक्शन मॅपिंगवरच्या कॉन्ट्रॅक्शन मॅपिंगच्या डेफिनेशनवर ना टी एक्स मायनस टी वायला आपण कसं लिहितो, अल्फा बाहेर नॉर्म ऑफ एक्स मायनस वाय. सिमिलरली अल्फा बाहेर वाय के मायनस 1 and that will be equal to alpha into टी वाय के मायनस 1. आता वाय केला आपण असे लिहू शकतो ना. सो वाय के मायनस 1ला आपण असं लिहिलं टी वाय के मायनस 1 मायनस टी वाय के मायनस 2 यावरनं. सिमिलरली सो दिस इक्वेशन कॅन बी रिटन ॲज लेस ऑर इक्वल टू अल्फा तर आधीच होता, यातनं आपण परत अल्फा बाहेर काढला सो अल्फा स्क्वेअर आणि इथे उरलं काय वाय ऑफ के मायनस 1 मायनस वाय ऑफ के मायनस 2 देन ऑल्सो इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर. आणि याला आपण परत असं लिहू शकतो. ही प्रोसेस कंटिन्युअसली कुठपर्यंत चालेल, जोपर्यंत इथे येईल y1 आणि y0 लास्ट केपर्यंत. सो लास्ट आपल्याला अल्फा टू द पॉवर
के मिळेल आणि याच्या एकदम एंडिंगला आपल्याला मिळेल नॉर्म ऑफ y1 मायनस नॉर्म ऑफ y0. सो वी गेट नॉर्म ऑफ yk प्लस 1 मायनस yk लेस ऑर इक्वल टू अल्फा टू द पॉवर k y1 मायनस y0. Then for I equals to 1 and 2, we have yk plus l minus yk. Norm of yk plus l minus yk is equals to yk plus l minus yk plus l minus 1 plus yk plus l minus 1. This we have made an adjustment. Plus minus, obviously it will get cancelled. So just we have put it the minus and plus two terms. So yk plus 1, yk plus l as it is and yk as it is. We just kept this both terms. Now this will be less or equal to norm of yk plus l minus yk plus l minus 1 norm, this in the one norm and this will be in the second norm. So yk plus l minus yk plus l minus 1 plus norm of yk plus l minus 1 मायनस yk प्लस l मायनस 2 याच्यानंतर येईल ती टर्म प्लस अप टू सो ऑन प्लस yk प्लस 1 मायनस yk. ओके, नाव दिस विल बी लेस ऑर इक्वल टू. आता या प्रत्येक टर्ममधनं अल्फा बाहेर काढायचा. इथनं अल्फा बाहेर काढल्यावर काय मिळेल? अल्फा टू द पॉवर के प्लस एल मायनस 1 आणि उरेल काय नॉर्ममध्ये y1 मायनस y0. सिमिलरली आपण पूर्ण टर्म्समधनं y1 मायनस y0चा नॉर्म बाहेर काढू आणि अल्फाची बाहेर काढू. सो अल्फा टू द पॉवर के प्लस एल मायनस 1, अल्फा टू द पॉवर के प्लस एल मायनस 2 आणि अप टू सो ऑनपर्यंत काय मिळेल? अल्फा टू द पॉवर के. सो या सगळ्या टर्ममधनं आपण कॉमन काढूया अल्फा टू द पॉवर के आणि उरलेल्या व्हॅल्यूज ब्रॅकेटमध्ये घेऊ. सो अल्फा टू द पॉवर एल मायनस 1 इंटू अल्फा टू द पॉवर के जर आपण घेतलं तर आपल्याला ही व्हॅल्यू मिळते. सो पूर्ण व्हॅल्यूज या आपण बाहेर काढल्या आणि अल्फा टू द पॉवर केला कॉमन लिहिलं आणि y1 मायनस y0च्या नॉर्मला कॉमन लिहिलं. सो नाव लेस दॅन ऑर इक्वल टू अल्फा के आणि इथनं आपण याला अरेंज केलं 1 प्लस अल्फा स्क्वेअर याला उलट्या साईडने अरेंज केलं. अल्फा टू द पॉवर 0 काय येईल? 1. देन अल्फा टू द पॉवर 1 इज अल्फा प्लस अल्फा स्क्वेअर अँड अप टू सो ऑन प्लस अल्फा टू द पॉवर एल मायनस 1 ही टर्म. ओके, आणि y1 मायनस y0 ॲज इट इज. सो लेस दॅन ऑर इक्वल टू अल्फा के 1 प्लस अल्फा स्क्वेअर अप टू सो ऑन and y1 minus y0, and this will give us norm of yk plus l minus yk, that will be less or equal to alpha to the power k upon 1 minus alpha into y1 minus y0. That is the equation number. Thus the equation 1 implies that the yk is a Cauchy sequence. यावरनं आपल्याला काय माहिती पडते की yk इज अ Cauchy sequence. सो दिस yk कॉन्वर्जेस टू सम z and rn. जर हा yk Cauchy sequence असेल तर तो कॉन्वर्जंट असेल कुठल्या तरी z वरती. सिन्स s इज क्लोज्ड, आपण सुरुवातीलाच पाहिलं की s हा क्लोज सेट आहे. सो जर का s हा क्लोज्ड असला आणि z हा sला बिलॉंग करत असेल ॲज t इज अ कॉन्ट्रॅक्शन. टी कॉन्ट्रॅक्शन आहे, एस हा क्लोज्ड आहे, झेड हा एसला बिलॉंग करतो आहे आणि टी कंटिन्युअस राहील कारण तो कॉन्ट्रॅक्शन मॅपिंग आहे. हेन्स टी झेड इज इक्वल्स टू टी लिमिट ऑफ के टेंड्स टू इन्फिनिटी वाय के विल बी इक्वल्स टू लिमिट के टेंड्स टू इन्फिनिटी टी वाय के. हा टी आतमध्ये ऑपरेट होईल, लिमिट बाहेर येईल. सो लिमिट के टेंड्स टू इन्फिनिटी वाय के प्लस 1 इक्वल्स टू झेड. आता टी वाय के आपण कसं लिहू शकतो? काय होती आपल्याकडे व्हॅल्यू? आपल्याकडे व्हॅल्यू होती वाय के इक्वल्स टू टी वाय के मायनस 1.
सो वाय केला आपण टी वाय के मायनस वन लिहू शकतो. इथे आपल्याकडे काय आहे वाय के. सो आपण याला काय लिहिलं टी वाय के प्लस वन and that is equals to z. So tz equals to z. So therefore z is a fixed point of t. आपण आत्ता जे इंट्रोडक्शन पाहिलं होतं बाउंड्री व्हॅल्यू प्रॉब्लेम फॉर द नॉन लिनियर इक्वेशन, त्यात आपण काय बघितलं होतं टी ऑफ वाय ऑफ टी इक्वल्स टू वाय ऑफ टी. सो टी ऑफ झेड इक्वल्स टू झेड and therefore z is a fixed point of t. Norm of yk minus z is equals to less than or equal to alpha to the power k upon 1 minus alpha into y1 minus y0. So आपल्याकडे काय मिळालं आपल्याला yk minus yz yk plus l minus yk होता आपल्याकडे yk plus l minus yk होता आपल्याकडे. सो आपल्याला मिळालं yk minus z लेस दॅन इक्वल टू अल्फा टू द पॉवर k अपॉन 1 minus alpha into y1 minus y0. नाव वी प्रूव्ह दॅट z इज युनिक. आत्ता जो आपल्याला z हा फिक्स्ड पॉईंट मिळाला टीचा, त्याला आपल्याला युनिक प्रूव्ह करायचं आहे. सो इफ पॉसिबल सपोज that the omega or w, you can say anything, so omega belongs to the closed set S is also a fixed point of t. आता आपण z ला युनिक प्रूव्ह करतोय तर आपल्याला कन्सिडर करायचं की z च्या शिवाय ओमेगा हा सुद्धा t चा फिक्स्ड पॉईंट आहे. सो दॅट इज टी झेड इक्वल्स टू झेड अँड टी ओमेगा इक्वल्स टू ओमेगा. नाव z मायनस ओमेगाचा नॉर्म कन्सिडर करूया. सो झेडची व्हॅल्यू येईल टी झेड मायनस ओमेगाची व्हॅल्यू येईल टी ओमेगा. सो टी झेड मायनस टी ओमेगा इज लेस दॅन इक्वल टू अल्फा टू झेड मायनस ओमेगा. हे आपण आपल्या स्टेटमेंटमधनं यूज केलं आहे. सो सिन्स अल्फा इज लेस दॅन 1, कारण अल्फा हा 0 to 1च्या इंटरवलमध्ये बिलॉंग करते. सो अल्फा इज लेस दॅन 1, therefore z minus omega must be 0, कारण हा लेस दॅन 1 आहे. सो इक्वल्स टू विल बी 0 अँड therefore जर यांचं मायनस जर का केला, ह्यांचा डिफरन्स जर आपण 0 केला तर आपल्याला z हा युनिक मिळेल, कारण ते सो z मायनस डब्ल्यू z मायनस ओमेगा जर हा 0 मिळतो आपल्याला, तर या दोन व्हॅल्यूज सेम असायला पाहिजे, कारण आपण कन्सिडर केला तर ओमेगा हा ऑल्सो अ अदर फिक्स्ड पॉईंट अँड झेड इज द फिक्स्ड पॉईंट ऑफ टी आणि ओमेगा कन्सिडर केला अनदर फिक्स्ड पॉईंट ऑफ टी. सो जर का अल्फा लेस दॅन 1 असेल आणि झेड मायनस ओमेगाची व्हॅल्यू 0 येत असेल तर या दोन्ही व्हॅल्यूज सेम असायला पाहिजे. दॅट इज हा जो आपण अनदर कन्सिडर केलेला होता तो सुद्धा झेडच आहे हे आपल्याला मिळालं आहे. therefore z is unique आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो hence proved. And this is all for the first video of the 4th unit, and next topic we will see in the next video. Till then, thank you.